हॅलो स्टुडंट्स, आज आपण 9 चॅप्टर डिस्काउंट अँड कमिशनचा सेकंड टॉपिक सुरू करत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्काउंट हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. सेकंड टॉपिक आहे कमिशन. या व्हिडिओमध्ये आपण कमिशन एजंट अँड रिबेट असे हे 3 छोटे छोटे टॉपिक्स आहेत, ते टॉपिक शिकणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आहे हे. तुम्हाला माहितीच असेल, कमिशन हे वर्ड तुम्ही ऐकलेलंच असाल. कमिशन एजंट. रिबेट हा जो टॉपिक आहे तो तुमच्यासाठी नवीन आहे, पण हे जे 2 टॉपिक आहेत, कमिशन अँड कमिशन एजंट, याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार तरी आयडिया असेलच. तरी पण शॉर्टकटमध्ये आपण बघूया. तर कमिशन एजंट सर्वात आधी बघूया आपण. कमिशन एजंट काय असतो? कमिशन एजंट एक असा व्यक्ती असतो जो बायर अँड सेलर, म्हणजे जो विक्रेता आहे तो आणि जो खरेदी करणारा आहे तो, अशा 2 व्यक्तींना एकत्र आणणारा जो व्यक्ती असतो त्याला म्हणतो आपण कमिशन एजंट. म्हणजेच समजा एखाद्या व्यक्तीला आपली जमीन विकायची असेल आणि त्याला कळत नाही आहे की आपण जमीन कशी विकायची. तो प्रत्येक व्यक्तीजवळ थोडीच जाऊन विचारणार आहेत की मला जमीन विकायची आहे, मला जमीन विकायची आहे. अशा वेळेस तो काय करेल, या कमिशन एजंटला येऊन भेटणार आणि कमिशन एजंटला आपल्या प्रॉपर्टीची, म्हणजे आपल्या लँडची पूर्ण माहिती देणार की माझी लँड इतकी इतकी आहे आणि मला एवढी किंमत मिळाली पाहिजे, मला ती ही जमीन विकायची आहे. मग नंतर हा कमिशन एजंट काय करणार, एखादा बायर ज्याला जमिनीची गरज आहे, जमीन खरेदी करायची इच्छा आहे, तो या कमिशन एजंटला येऊन भेटणार किंवा कमिशन एजंट त्या व्यक्तीला जाऊन भेटणार आणि मग नंतर त्याला डिटेल इन्फॉर्मेशन देणार की एक व्यक्ती आहे जे त्याची ही जमीन विकायची आहे, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर बघा. तर तो बायर अँड सेलर या 2 व्यक्तींना एकत्र आणण्याचं काम कोण करतो, तर हा कमिशन एजंट. अच्छा, या पूर्ण व्यवहारामध्ये मग याचा काय फायदा कमिशन एजंटचा? विकणारा आणि खरेदी करणारा हे 2 आले सोबत. तर कमिशन एजंटचा फायदा असा असतो की विकणारा जो आहे, सेलर जो आहे, तो पण याला कमिशन देतो आणि बायर जो आहे तो पण याला कमिशन देतो. म्हणजे याला दोन्हीकडनं कमिशन मिळत असतं. सेलर पण काही पर्सेंट कमिशन देतो, त्याचप्रमाणे बायर पण काही पर्सेंटपर्यंत कमिशन देत असतो. तर असा जो व्यक्ती असतो त्याला आपण म्हणतो कमिशन एजंट. हे कमिशन एजंट तुम्हाला पुष्कळ ठिकाणी बघायला मिळतील. तुम्ही भाजी मार्केटमध्ये जेव्हा जाता, भाजी विक्रेत्यामध्ये तिथे पण कमिशन एजंट असतात. एखादी कार कंपनी पण आपले प्रोडक्ट्स विकण्याकरता एजंट्स ठेवतात. आपले प्रोडक्ट्स विकण्याकरता तिथे पण कमिशन एजंट्स असतात. त्यांना एखादी समजा कार विकली त्या एजंटनी, सपोज ती कार 5 लाखाची कार आहे आणि त्या एजंटनी विकून दिली, तर त्या कारच्या किमतीचा सपोज 2% किंवा 1% समजा त्याला कमिशन मिळत असेल, तर तो 5 लाखाचा जो 1% होईल, तो अमाऊंट त्या कमिशन एजंटला मिळेल. तर अशा प्रकारच्या व्यक्तीला आपण म्हणतो कमिशन एजंट. द पर्सन हू ब्रिंग्स बायर अँड सेलर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजे असा व्यक्ती जो बायरला आणि सेलरला कॉन्टॅक्टमध्ये आणतो, इज नोन ॲज मेडिएटर, म्हणजे मध्यस्थी. मेडिएटर म्हणजे मध्यस्थी. ऑर एजंट, किंवा त्याला काय म्हणतो, एजंट. ऑर अँड कमिशन एजंट, किंवा त्याला कमिशन एजंटसुद्धा असं म्हणतात. म्हणजेच कमिशन एजंट कोण, मीडिएटर पण किंवा एजंट. 2 व्यक्तींना म्हणजे बायरला, म्हणजे खरेदी करणाऱ्याला, आणि सेलर म्हणजे विक्रेत्याला एकत्र आणून जो आणतो आणि त्यांच्यामध्ये व्यवहार घडून आणतो, अशा व्यक्तीला आपण म्हणतो कमिशन एजंट. ओके. मग याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की कमिशन म्हणजे काय. कमिशन काय, द वर्क ऑफ सेलिंग गुड्स इज ऑफन डन बाय अ पर्सन or an organization other than the manufacturer. The remuneration received for this service is called commission. म्हणजे एखादी व्यक्ती किंवा असा व्यक्ती जो एखाद्या कंपनीचा किंवा मॅन्युफॅक्चररचा एखादे प्रोडक्ट विकून देत असेल, विकल्यानंतर त्याला जो अमाऊंट मिळतो, अशा आपण अमाऊंटला म्हणतो कमिशन. ठीक आहे. त्यांनी जी सर्व्हिस दिली आहे, त्या व्यक्तीने जी सर्व्हिस दिलेली आहे, विक्री करण्यात जी मदत केलेली आहे, त्याचा जो रेन्युमरेशन मिळतो, त्याला जो पैसा मिळतो, त्या पैशाला आपण म्हणतो कमिशन. समजलं व्हॉट इज कमिशन अँड व्हॉट इज कमिशन एजंट. अ कमिशन मे बी टेकन फ्रॉम द सेलर ऑर द बायर ऑर बोथ. म्हणजे हे जे कमिशन मिळत असते कमिशन एजंटला, ते एकतर सेलरकडून मिळते किंवा
बायरकडून त्याला मिळत असते कमिशन किंवा दोघांकडूनही मिळत असते. म्हणजे सेलर पण देऊन देतो आणि बायर पण. कोणत्या कोणत्या व्यवहारामध्ये फक्त सेलरच कमिशन देत असतो, कोणत्या कोणत्या व्यवहारामध्ये फक्त बायरच देत असतो. ओके. तर इट इज ऑल अबाउट कमिशन अँड कमिशन एजंट. नाव रिबेट. व्हॉट इज रिबेट? रिबेट पण हा एक प्रकारचं डिस्काउंट आहे. या अगोदरच्या ज्या टॉपिकमध्ये आपण शिकलेलो होतो प्रॅक्टिस एट 9.1मध्ये डिस्काउंट, तर हे एक प्रकारचं डिस्काउंटच आहे. फक्त हे हे रिबेट कुठं मिळत असते? गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जिथं असतात, जसं खादी ग्रामोद्योग, हँडलूम शॉप असतात, हँडीक्राफ्ट एम्पोरियम्स असतात. अशा ठिकाणी गव्हर्नमेंट रिबेट जाहीर करतात, म्हणजे डिस्काउंट जाहीर करतात. रिबेट मीन्स डिस्काउंट जाहीर करतात. तर द ऑर्गनायझेशन सच ॲज खादी ग्रामोद्योग भंडार, हँडलूम शॉप्स, हँडीक्राफ्ट एम्पोरियम एक्सेट्रा गिव अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट ऑन स्पेशल ओकेजन. काही स्पेशल ओकेजन्सला ते डिस्काउंट देत असतात. सपोज सच ॲज खादी ग्रामोद्योगमध्ये 2 ऑक्टोंबर जो दिवस आहे गांधी जयंतीचा, ते गांधी जयंतीच्या दिवशी खूप मोठा हेवी डिस्काउंट दिला जातो. कुठे? या स्टोर्समध्ये. हे जे स्टोर्स आहेत जसं खादी ग्रामोद्योग भंडार, हे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग आहे, गव्हर्नमेंटचं आहे. हँडलूम शॉप्स, हँडीक्राफ्ट एम्पोरियम, हे जे संस्था आहे, हे ज्या ऑर्गनायझेशन्स आहे, हे सगळ्या कशा आहे? गव्हर्नमेंटच्या आहेत. त्यावेळेस गव्हर्नमेंट त्या स्पेशल ऑकेजन्सला डिस्काउंट देत असतो. ओके, त्यालाच म्हणतो आपण रिबेट. द अमाऊंट ऑफ डिस्काउंट इज कंपन्सेटेड बाय द गव्हर्नमेंट. धिस मॉनिटरी डिस्काउंट इज नोन ॲज रिबेट. त्या डिस्काउंटला आपण काय म्हणतो? रिबेट. हेन्स रिबेट इज ऑल्सो टाईप ऑफ डिस्काउंट. म्हणजे रिबेट इज काय आहे? एक प्रकारचं डिस्काउंटच आहे. द इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग इन्कम अप टू सर्टन लिमिट ऑल्सो रिसीव सम डिस्काउंट ऑन देअर पेएबल इन्कम टॅक्स. तुम्हाला माहिती असेल, जे नोकरी करणारे जे इसम असतात, व्यक्ती असतात, गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे असतात, त्यांना इन्कम टॅक्स पे करावा लागत असतो. गव्हर्नमेंट सर्वंट, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे जे व्यक्ती असतात, त्यांच्या वर्षभराचा जो इन्कम असतो त्यावर त्यांना इन्कम टॅक्स पे करावा लागतो. तर त्या इन्कम टॅक्सवर पण गव्हर्नमेंट त्यांना काय देत असते? रिबेट देत असते, म्हणजेच डिस्काउंट देत असते. धिस डिस्काउंट इज ऑल्सो नोन ॲज रिबेट. म्हणजे अशा प्रकारचा जो इन्कम टॅक्समध्ये जे डिस्काउंट मिळतो, त्या डिस्काउंटला सुद्धा काय म्हणतात? रिबेट म्हणतात. समजलं? व्हॉट इज रिबेट? रिबेट इज ऑल्सो अ टाईप ऑफ डिस्काउंट विच इज गिवन बाय गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट हे देत असते. ओके. नाव प्रॅक्टिस सेट 9.2. आज आपण प्रॅक्टिस सेट 9.2 सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 9.2 हे कमिशन आणि रिबेटवर आधारित आहे. ओके. यामधला फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 ओके फॉर अ पब्लिशर. फॉर धिस ही रिसिव्ड 15% कमिशन. जॉनने काय केलं की ₹4,500 बुक्स जे होते ते विकले, सोल्ड केले म्हणजे विकले. पब्लिशरकडून घेऊन त्यांनी ₹4,500 बुक्स काय केले? विकले. त्या व्यवहारासाठी पब्लिशरकडून त्याला किती पर्सेंट कमिशन मिळालं? 15%. समजलं का प्रॉब्लेम कसा आहे? एक पब्लिशर आहे, त्याला बुक्स विकायचे होते, तो विकू शकत नव्हता. तर त्यांनी कोणाला सांगितलं? जॉनला. जॉनने काय काय केलं? त्या सर्व बुक्स त्यांनी विकल्या. ₹4,500 बुक्स ज्या होत्या त्या विकल्या. त्या विक्री केल्यानंतर जॉनला पब्लिशरकडून 15%चं काय मिळालं? कमिशन मिळालं. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड टोटल कमिशन जॉन ऑब्टेन्ड. आपल्याला ही जी खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे आणि त्या पूर्ण व्यवहारामध्ये जॉनला किती कमिशन मिळालं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. बघा, इझी आहे, खूपच इझी आहे. इथे दिलेलं आहे सेलिंग प्राईस ऑफ बुक्स. म्हणजे त्या बुक्सची सेलिंग प्राईस किती होती? बघा, 4,500. या फर्स्ट बॉक्समध्ये येणार ₹4,500 त्या बुक्स त्यांनी विकल्या, सोल्ड केल्या. ओके. रेट ऑफ कमिशन. जॉनला कमिशन किती पर्सेंट मिळालेलं आहे? 15%. इथे लिहायचं आहे 15%. नाव कमिशन ऑब्टेन्ड. आता कमिशन आपल्याला किती त्याला मिळालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर 15% मीन्स त्याला कमिशन किती मिळालं? 15% मिळालं. 15% मीन्स 15/100. तुम्हाला माहिती आहे पर्सेंटेजचं जे तर साईन असेल तर 15% असेल तर 15/100 लिहायचं. 4% असेल तर 4/100.
म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय येणार 100 मल्टिप्लाइड बाय सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस किती होती 4500. ओके 15/100 मल्टिप्लाइड बाय 4500. आता याला आपण कॅल्क्युलेट करूया. बघा इथले 2 झिरोज आणि इथले 2 झिरोज झाले कॅन्सल. नाव 15 मल्टिप्लाइड बाय 45 या दोघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. जेव्हा तुम्ही दोघांचं मल्टिप्लिकेशन कराल त्याचा आन्सर येणार 675 रुपीज. म्हणजेच जॉनला या पूर्ण व्यवहारामधून किती कमिशन मिळालेलं आहे 675 रुपीज त्याला कमिशन मिळालं. त्याने बुक्स 4500च्या विकल्या आणि या व्यवहारात त्याला 675 रुपये कमिशन मिळालेलं आहे. समजलं प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम बघा आता. सेकंड प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे रफिक सोल्ड फ्लॉवर्स वर्थ रुपीज 15,000 बाय गिविंग 4% कमिशन टू द एजंट. म्हणजे रफिकनी काय केलं फ्लावर्सची विक्री केली, सोल्ड केले कितीला 15,000 रुपयाला. आणि या व्यवहारासाठी त्यांनी एजंटला किती कमिशन दिलेलं आहे 4% कमिशन दिलं. फाइंड द कमिशन पेड. त्या कमिशन किती पेड केलं ते फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय द रफिक. म्हणजे या व्यवहारातून रफिकला किती मिळालं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि कमिशन किती पे केलं ते फाइंड आउट करायचं आहे. तर बघा सर्वात आधी सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस किती आहे किती रुपयामध्ये ते फ्लावर्स विक्री केलेलं आहे 15,000 रुपयाला. इथे लिहिलेलं आहे 15,000. कमिशन किती दिलेलं आहे एजंटला 4%. तर ॲक्च्युअल किती कमिशन गेलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर कमिशन इज इक्वल टू पर्सेंटेज कमिशन मल्टिप्लाइड बाय सेलिंग प्राईस. पर्सेंटेज ऑफ कमिशन मल्टिप्लाइड बाय सेलिंग प्राईस इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ कमिशन इज 4%. मीन्स 4 divided by 100. 4% means 4 divided by 100 multiplied by selling price 15,000. ओके कॅल्क्युलेट करा. 2020 गेट कॅन्सल्ड इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 150. बरोबर आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 15 4 जा 60 आणि हा 0 किती आला इथे 600. म्हणजे कमिशन त्या एजंटला किती कमिशन मिळालेलं आहे 600 रुपीज कमिशन मिळालेलं आहे. कमिशन एजंटला 600 रुपीज कमिशन मिळालेलं आहे. सेकंड काय फाइंड आउट करायचं आपल्याला फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. रफिकने 15,000 रुपयाला विक्री केली फ्लावर्सची. पण त्या 15,000पैकी 600 रुपये त्यांनी कोणाला दिले एजंटला दिले. मग रफिकजवळ किती उरले तर आपल्याला इथं लिहावं लागेल अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. रफिकला किती मिळाले तर काय करावं लागेल इथे सेलिंग प्राईस मायनस काय करावं लागेल कमिशन. बरोबर ना. सेलिंग प्राईस 15,000 होती त्यापैकी 600 रुपये कमिशन दिले. मग उरलेला जो अमाऊंट आहे तो कोणाला मिळाला असेल रफिकला. तर इथं आपल्याला लिहायचं आहे सेलिंग प्राईस 15,000 रुपीज मायनस कमिशन 600 रुपीज. दोघांचं जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करूया त्याचा आन्सर येणार 14,400 रुपीज. म्हणजे फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. रफिकला किती मिळालेलं आहे त्या पूर्ण व्यवहारामधून 14,400 रुपये मिळाले आणि 600 रुपये कोणाला मिळाले कमिशन एजंटला. समजलं आहे प्रॉब्लेम इझी आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नाव थर्ड प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन्स फॉर 9,200 रुपीज थ्रू अन एजंट. द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट. फार्मरने काय केलेलं आहे फूड ग्रेन्स विक्री केले एक एजंटच्या माध्यमातून. कमिशन एजंटच्या माध्यमातून त्याने काय केलं धान्य जे आहे धान्याचं विक्री केलं. त्या विक्रीतून कितीची विक्री झाली ते 9,200 रुपयाची विक्री झाली धान्याची.
हे 9,200 रुपयाची धान्याची विक्री करण्यासाठी त्या कमिशन एजंटनी किती कमिशन घेतलं आहे? 2% कमिशन घेतलेलं आहे. ओके. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? हाऊ मच अमाऊंट डीड एजंट गेट, म्हणजे त्या व्यवहारातून कमिशन एजंटला किती रुपये मिळाले ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. तर सेलिंग प्राईस ऑफ फूड ग्रेन किती आहे? 9,200 रुपीज. कमिशन किती मिळालेलं आहे कमिशन एजंटला? 2%. तर आपल्याला काय करायचं आहे इथे? इझी आहे. 9,200चं 2% आपण फाइंड आउट करूया. जेवढा अमाऊंट येईल तो काय आहे? तर कमिशन एजंटला मिळणारा पैसा आहे. ओके. तर कमिशन इज इक्वल टू पर्सेंटेज ऑफ कमिशन मल्टिप्लाइड बाय सेलिंग प्राईस. पर्सेंटेज ऑफ कमिशन इज 2%. ओके. मल्टिप्लाइड बाय सेलिंग प्राईस इज 9,200. 2% means 2 divided by 100 multiplied by 9,200. 0 0 get cancelled. इथले डिनॉमिनेटरचे आणि इकडचे न्यूमरेटरमधले 0 कॅन्सल होणार. मीन्स 2 मल्टिप्लाइड बाय 92. 2 2 जा 4, 2 9 जा 18. मीन्स त्या पूर्ण व्यवहारामधून कमिशन एजंटला किती कमिशन मिळालेलं आहे? 184 रुपीज. समजला? इझी आहे प्रॉब्लेम हा. 9,200 रुपयामध्ये विक्री केलं आहे फूड ग्रेन्स. त्या व्यवहारासाठी कमिशन एजंटला 2% कमिशन देण्यात आलं. 9,200चे 2% किती होतात? 184. म्हणजे त्या कमिशन एजंटला 184 या पूर्ण व्यवहारातून मिळालेलं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. फोर्थ प्रॉब्लेम. फोर्थ प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे बघा. उमाताई परचेस्ड द फॉलोइंग आयटम्स फ्रॉम खादी भंडार. खादी भंडारमधून उमाताईने काही आयटम्स खरेदी केलेले आहे, परचेस केलेले आहे. तर कोणते कोणते आहेत बघा. 3 साडीज फॉर 560 रुपीज ईच. म्हणजे एका साडीची किंमत किती आहे? 560 रुपये आहे. अशा किती साड्या खरेदी केल्या उमाताईंनी? 3 साड्या खरेदी केलेल्या आहे. 6 बॉटल्स ऑफ हनी फॉर 90 रुपीज ईच. ईच म्हणजे प्रत्येकी. म्हणजे एका बॉटलची किंमत 90 रुपये आहे. अशा किती बॉटल खरेदी केल्या? 6 बॉटल खरेदी केलेल्या आहे. ऑन द परचेस ही रिसिव्ड रिबेट ऑफ 12%. हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पे. तर ही जेव्हा आयटम्स खरेदी केले उमाताईने त्यावेळेस त्यांना किती रिबेट मिळालेला आहे? खादी ग्रामोद्योगमधून त्यांना मिळालेला आहे 12% डिस्काउंट मिळालेला आहे, रिबेट मिळालेला आहे. आणि 12% रिबेट मिळाल्यानंतर त्यांना किती अमाऊंट पे करावं लागलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इझी आहे. द कॉस्ट ऑफ 3 साडीज. सर्वात पहिले आपल्याला 3 साड्यांची एकूण किंमत किती होते ती काढावी लागेल. एका साडीची किंमत आहे 560 रुपये. तर 3 साड्यांची किती होईल? तर 3 मल्टिप्लाइड बाय 560 इज इक्वल टू, दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 1,680 रुपीज येईल. ओके. म्हणजे 3 साड्यांची खरेदी किंमत आहे 1,680 रुपीज. द कॉस्ट ऑफ 6 बॉटल्स ऑफ हनी. म्हणजे शहदाच्या 6 बॉटलची किंमत किती ती आपल्याला फाइंड आउट करायची असेल. एका बॉटलची किंमत 90 रुपये दिलेली आहे. तर 6 बॉटलची किती येईल? तर 6 मल्टिप्लाइड बाय 6 मल्टिप्लाइड बाय 90 इज 540 रुपीज. म्हणजे त्या 6 बॉटलची किंमत किती झाली? 540 रुपये. तर टोटल खरेदी किती झाली? उमाताईंनी टोटल खरेदी किती रुपयांची केली? तर टोटल कॉस्ट 1,680 रुपीज साड्यांची प्लस 540 रुपीज हनी बॉटल. टोटल अमाऊंट इज 2,220 रुपीज. म्हणजे उमाताईंनी 2,220 रुपयांची खरेदी केलेली आहे. आता या 2,220 रुपयांवर त्यांना किती रिबेट मिळालेला आहे? 12%. आणि 12% रिबेट मीन्स एक प्रकारचं काय आहे? ते डिस्काउंटच आहे. तर ॲक्च्युअल किती रिबेट मिळालं ते आपण फाइंड आउट करूया. बघा, रिबेट इज इक्वल टू कॉस्ट मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ रिबेट. हे जे दिलेलं आहे 12% हे काय आहे? रेट ऑफ रिबेट आहे. ॲक्च्युअल रिबेट काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ॲक्च्युअल डिस्काउंट किती मिळालं ते फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला फक्त पर्सेंटेज दिलेलं आहे. तर ते फाइंड आउट करण्यासाठी कॉस्ट आहे 2,220 रुपीज मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ रिबेट किती आहे? 12% इज इक्वल टू 2,220 मल्टिप्लाइड बाय 12% मीन्स 12 डिवायडेड बाय 100. ओके.
12 डिवायडेड बाय 100 याला आपण कॅल्क्युलेट करूया. कॅल्क्युलेट केल्यानंतर बघा इथे काय होईल, 0 0 कॅन्सल होतील. कॅन्सल केल्याच्यानंतर 222ने आपण 12ला मल्टिप्लाइड करून घेऊ, नंतर मग 10ने डिवाईड करायचं. ओके, समजलं काय म्हटलं मी इथे? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 222 मल्टिप्लाइड बाय 12 या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्याच्यानंतर यांनी 10ने तुम्ही त्या आन्सरला डिवाईड कराल. तर त्याचं मी इथे डायरेक्टली आन्सर लिहित आहे. त्याचा आन्सर येणार 266.40. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, इझी आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 10 जेव्हा तुम्ही असं करून बघाल त्याचा आन्सर येणार 266.40. ओके, तर हे काय मिळालं, टोटल रिबेट, म्हणजे उमाताईला इतकं रुपीज डिस्काउंट मिळालेलं आहे. मग उमाताईला किती पैसे द्यावे लागले? खरेदी किंमत किती आहे 2220ची, त्याच्यावर रिबेट किती मिळालं 266.40 इतके काय मिळालं, त्याला डिस्काउंट मिळालं. तर अमाऊंट टू बी पेड, म्हणजे उमाताईने किती अमाऊंट पेड केलं, तर कसं काढायचं, तर 2220 मायनस 266.40, 2220 मायनस 266.40 याचं तुम्ही सबस्ट्रॅक्शन करून बघा. याचं सबस्ट्रॅक्शन केल्याच्यानंतर आन्सर येणार 1953.60. म्हणजे उमाताईला किती अमाऊंट पेड करावं लागलं, 1953 रुपीज .60 एवढा अमाऊंट उमाताईला काय करावं लागलं, पेड करावं लागलं. इथं तेच क्वेश्चन विचारलेला आहे, हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पे, किती अमाऊंट पे केलं एवढं. प्रॉब्लेम समजलेला आहे. 3 सारी परचेस केल्या त्यांनी आणि 6 बॉटल्स परचेस केल्या हनीच्या. टोटल झालं त्यांचं 2220ची कॉस्टिंग झाली. 2220वर रिबेट किती मिळाला, त्यांना 12% रिबेट मिळाला. 12% रिबेट म्हणजे किती झाले, 2220चे 12% किती, 266.40 रुपये इतका त्यांना रिबेट मिळाला. हा जो रिबेट आहे तो टोटल कॉस्टमधून काय करायचा, मायनस करायचा. मायनस केल्याच्यानंतर जो अमाऊंट आला, एवढं अमाऊंट उमाताईंना पेड करावं लागलं. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. लास्ट प्रॉब्लेम आहे या प्रॅक्टिस सेट 9.2चा लास्ट प्रॉब्लेम आहे हा. बघा यामध्ये काय दिलेलं आहे, यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल इन द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन हा प्रॉब्लेम आहे. ओके, काय दिलेलं आहे, श्रीमती दीपांजली परचेस्ड अ हाऊस फॉर ₹7,50,000 फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू ॲन एजंट. म्हणजे इथे 2 व्यक्ती आहेत, एक आहे दीपांजली, श्रीमती दीपांजली, दुसरी व्यक्ती आहे श्रीमती लीलाबेन. तर दीपांजलीने काय केलं आहे, परचेस केलेला आहे हाऊस, कोणाकडनं, लीलाबेनकडनं. किती रुपयाला, 7,50,000 रुपयाला ते घर खरेदी केलेलं आहे. फ्रॉम एजंट, कशाच्या थ्रू, म्हणजे त्या दोघांच्या मध्यस्थी कोण होता, मीडिएटर कोण होता, एक एजंट होता. एजंटच्या माध्यमातून दीपांजलीनी परचेस केला हाऊस 7,50,000मध्ये आणि जो सेलर होता ते कोण होतं, श्रीमती लीलाबेन. एजंट चार्ज 2% ब्रोकरेज फ्रॉम बोथ ऑफ देम. म्हणजे त्या एजंटनी काय केलं, लीलाबेनकडनं आणि दीपांजलीकडनं दोघांकडनं ब्रोकरेज घेतलं. किती घेतलं, 2%. ओके, तर आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. श्रीमती दीपांजली पेड, श्रीमती दीपांजलीने किती पेड केलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे काय येईल, हाऊसचं जो कॉस्टिंग आहे ती 7,50,000 मल्टिप्लाइड बाय ब्रोकरेज किती दिलेलं आहे, दीपांजलीने किती ब्रोकरेज दिलं, 2%. तर इथं 2 डिवायडेड बाय येईल इथे 100. 2% मीन्स 2 डिवायडेड बाय 100. 0 0 गेट कॅन्सल्ड. मग 7,500 मल्टिप्लाइड बाय 2, या दोघांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन. 7,500 मल्टिप्लाइड बाय 2 कराल तर किती आन्सर येणार, 15,000. म्हणजे दीपांजलीने ब्रोकरेज किती दिलं, 15,000 रुपीज दिलं ब्रोकरेज, कोणाला, एजंटला. श्रीमती दीपांजली पेड
15,000 ब्रोकरेज फॉर परचेसिंग हाऊस. म्हणजे हाऊस खरेदी करण्यासाठी त्यांनी 15,000 रुपये काय केलं, ब्रोकरेज दिलेलं आहे. देन श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ, म्हणजे या लीलाबेनने किती ब्रोकरेज दिलं असेल, तर त्याच अमाऊंटचा जो अमाऊंट आहे, हाऊसची जी कॉस्ट आहे 7,50,000, त्याचाच किती पर्सेंट, 2%. आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे. 7,50,000चा 2% किती होतो, 15,000. म्हणजे दीपांजलीबाईंनी पण 15,000 पे केलं ब्रोकरेज, आणि श्रीमती लीलाबेन यांनी पण ब्रोकरेज किती दिलं, 15,000 रुपीज. समजलं. दोघींनी पण त्या एजंटला इनी पण 15,000 रुपये दिले, आणि लीलाबाईने इनी पण 15,000 रुपये ब्रोकरेज दिलेले. तर मग इथे विचारलं थर्ड, टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द एजंट, म्हणजे त्या ब्रोकरेजला टोटल ब्रोकरेज किती मिळालं, दीपांजलीकडनं 15,000 आणि लीलाबेनकडनं 15,000. 15 + 15 30. म्हणजे या पूर्ण व्यवहारामधून त्या एजंटला ब्रोकरेज किती मिळालेलं असेल, 30,000, 30,000. ओके, समजलं हे. टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय एजंट 30,000. कसं, दीपांजलीची 15 आणि लीलाबाईंची 15, असे टोटल 30. द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड, म्हणजे त्या व्यवहारामध्ये दीपांजलीला त्या हाऊसची कॉस्ट किती पडली, कितीमध्ये हाऊस पडलं, हाऊसची किंमत आहे 7,50,000 रुपये, ही किंमत आहे घराची. आणि ही घर खरेदी करण्यासाठी त्यांनी एजंटला किती हजार रुपये दिले, 15,000 रुपये दिले. म्हणजे हे पण त्याच्यामध्ये ॲडच झालं ना, 7,50,000 हे तर घरच झालं, आणि हे घर खरेदी करण्यासाठी त्यांनी आणखीचे जास्तीचे पैसे दिले 15,000. म्हणजे टोटल किती झाले, 7,50,000 प्लस 15,000. बरोबर. हे दोन अमाऊंट, ही घराची किंमत आणि ही ब्रोकरेज कमिशनचं, एजंटचं कमिशन, दोघांची ॲडिशन कराल तर तुम्हाला मिळेल 7,65,000. म्हणजे त्या घराची एकूण किंमत दीपांजलीसाठी किती पडली, 7,65,000 रुपये. समजलं हे. 7,65,000 कशी आली, कारण की या घराच्या किमतीच्या व्यतिरिक्त त्यांनी 15,000 रुपये ब्रोकरेज दिलेला आहे, म्हणून त्याची टोटल कॉस्टिंग झाली 7,65,000. द सेलिंग प्राईस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन, लीलाबेनला ते जे घर विकलं त्यांनी 7,50,000 तर त्याची सेलिंग प्राईस किती झाली त्यांच्यासाठी, त्यांनी किंमत ठेवली होती किती, 7,50,000 किंमत ठेवली होती घराची. बरोबर. आता या 7,50,000 त्यांना पाहिजे होते, पण हे 7,50,000 विकण्याकरिता त्यांना कमिशन द्यावं लागलं. कमिशन एजंटला किती दिलं त्यांनी, 15,000 रुपये कमिशन दिले. म्हणजे त्यांना 7,50,000 मिळाले असतील का, नाही. 7,50,000पैकी त्यांनी 15,000 ऑलरेडी कमिशन एजंटला दिले. तर इथे काय करावं लागेल, मायनस केल्यानंतर काय येणार इथे, 7,35,000. म्हणजे सेलिंग प्राईस किती झाली, 7,35,000 रुपीज. समजला हा प्रॉब्लेम. या पूर्ण व्यवहारामध्ये त्याला ब्रोकरेज मिळाला 30,000. दीपांजलीबाईंनी जी खरेदी करण्याची किंमत झाली 7,65,000 रुपये, 7,65,000. आणि लीलाबाईंसाठी सेलिंग प्राईस झालं 7,35,000. ओके. या प्रकारे आपला आता 9 चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. यावर काही अडचणी असेल तर मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर मेसेज करा. ओके.